सन्माननीय सदस्य संजयजी केळकर महोदय, अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी माझे विचार मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकास खाते बाब नंबर 2 पान नंबर 10 43 45 आणि 48. अध्यक्ष महोदय, ठाणे महानगरपालिका पदभरती. अध्यक्ष महोदय, आज अशी परिस्थिती आहे की 50% पद ही रिक्त झाली आहे ठाणे महापालिकेत. एका बाजूला ठाणे महापालिकेची लोकसंख्या वाढते, कामाचा भार वाढतोय, परंतु पाणी खात्यापासून ते आरोग्य खात्यापर्यंत, सफाई खात्यापासून ते शहर विकासपर्यंत अनेक खात्यामध्ये पदभरती न झाल्यामुळे प्रचंड मोठा बोजा जो आहे तो आहे त्या कर्मचाऱ्यांवर, अधिकाऱ्यावर आलेला आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक भागामध्ये निरनिराळ्या खात्याची जी कामं आहेत त्याला दिरंगाई होते आणि त्यामुळे या निमित्ताने माझी मागणी आहे की ही पदभरती जी आहे ती तातडीने करावी, कारण की दर महिन्याला शेकड्याने लोक रिटायर होत आहेत आणि त्याच्यामुळे या पदभरतीची अध्यक्ष महोदय गरज आहे. अध्यक्ष महोदय, मी ठाणे महापालिकेच्या संबंधामधले 2 विषय जे आहेत ते यामध्ये मांडणारे. अध्यक्ष महोदय, ठाणे पाणी पुरवठा खाता म्हणजे अधिकारी आणि ठेकेदार हे कशा पद्धतीने लूट किटछूट ठाणे महापालिकेत करताय याचं हे उत्तम उदाहरण आहे. अध्यक्ष महोदय, एका बाजूला ठाणे पाणी पुरवठा विभागामध्ये देखभाल आणि परिचालनासाठी वार्षिक अध्यक्ष महोदय 53 कोटी दिलेले आहेत. 9 प्रभाग समित्या आहेत. जलकुंभ परिचालनासाठी 513 कंत्राटी कामगार काम करतात. पिसे टेमघरमध्ये 126 कामगार काम करतात. पंपिंग मशिनरी आणि डेटा ऑपरेटरमध्ये देखील अनेक कंत्राटी कामगार काम करतात. अध्यक्ष महोदय, आणि जलवाहिनी देखभालीसाठी सुद्धा काम करतात. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे कंत्राटी कामगार जे आहेत यांना खऱ्या अर्थाने खरं म्हणजे 31,000 रुपये पगार मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, पण प्रत्यक्षात 20,000 तर सोडा, 12,000 ते 15,000 रुपये फक्त पगार मिळतो आणि त्याच्यामुळे हा फार मोठा घोटाळा आहे. हा गेली 5 वर्ष चालू आहे आणि त्याच्यामुळे या निमित्ताने माझी मागणी आहे की या सगळ्या गोष्टीची जी आहे ती चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला अपेक्षा आहे की नगर विकास खातं या संबंधामध्ये निश्चितपणे आपल्या उत्तरामध्ये चौकशी लावेल. अध्यक्ष महोदय, प्रॉव्हिडंट फंड 10 वर्ष त्यांचा भरलेला आहे. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे हे कंत्राटी कामगारांना वेट बिगारासारखं जर राबवत असाल तर अध्यक्ष महोदय या संबंधामध्ये चौकशी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, दुसरं उदाहरण, ठाण्यामध्ये कोपरी भागामध्ये पीपीपीच्या माध्यमातून मल प्रक्रिया केंद्र जो आहे ते स्थायी समितीच्या ठरावाच्या द्वारे मंजूर झालं 16/8/2019 ला. अध्यक्ष महोदय, बीएड टेक या नावे मंजुरी झाली, परंतु प्रत्यक्ष कोपरी बायोटेक नावाने देयके निघाली. अध्यक्ष महोदय, एकूण अध्यक्ष महोदय खोटी देयके जी आहेत ती त्या ठिकाणी सादर झाली. देखभाल दुरुस्ती प्रत्यक्ष झाली नाही. मी त्या ठिकाणी पाहणी करून आलो. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी कुठली देखभाल नाही झाली, दुरुस्ती नाही झाली. हा खरा पीपीपी प्रोजेक्ट जो आहे तो त्या ठिकाणी पॉवर जनरेशन आणि शुद्धीकरणासाठी होता, तो तर झाला नाहीत, परंतु या ठिकाणी माननीय तत्कालीन आयुक्तांची परवानगी नसताना देखील 31 मार्चच्या आधी म्हणजे 30 मार्चला 2 कोटी रुपयाचा चेक जो आहे तो अदा केला गेला. अध्यक्ष महोदय, याची चौकशी कोण करणार? आयुक्तांकडे 2दा मी मागणी केली, आयुक्तांना सांगितलं, परंतु मान हलवण्यापलीकडे त्यांनी कुठली चौकशी केलेली नाही. हा जनतेचा पैसा आहे. 2 कोटी रुपये बिना कामाचे तुम्ही देतायत. ही लुटमार महापालिकेमध्ये कदापि सहन केली जाता कामा नये. जन आंदोलन याच्यामध्ये उभं राहील. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की नगर विकास खात्याने या संबंधी तातडीने याची चौकशी लावून संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना पहिले निलंबित करावं आणि या कंत्राटदार जे आहेत त्याची चौकशी करावी. एकाच्या नावे मिळतंय, दुसऱ्याच्या नावे देयके दिलं जात आहे आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती जी आहे ती योग्य नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या अजून माझे 3च मुद्दे आहेत. अध्यक्ष महोदय, अनधिकृत बांधकामाच्या संबंधी तर लक्षवेधीमध्ये देखील कांदळवनातल्या बांधकामाचं मी सांगितलं. अध्यक्ष महोदय, आजही या ठाणे महानगरपालिकेमध्ये बांधकामं चालू आहेत. बांधकामं चालू असलेली निदर्शनास आणली जात आहेत.
फोटो पाठवले जात आहेत, परंतु अधिकारी आणि अशा प्रकारचे बांधकाम करणारे लोक यांच्यामध्ये इतकं संगनमत आहे की त्याच्यामध्ये पर स्क्वेअर फूट पैसे घेतले जातात. माणसं राहायला याची वाट बघतात. अध्यक्ष महोदय, हा सामाजिक प्रॉब्लेम आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये माणसं मरण्याची भीती आहे. आधीच या ठिकाणी मी मागच्या अधिवेशनामध्येही मांडलं होतं की बिल्डिंग पत्त्यासारखे कोसळतात आणि माणसं मरतात आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये देखील कठोर अशी आश्वासन आणि कारवाई करण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगून देखील कारवाई कुठल्याही अधिकाऱ्यावर झालेली नाही आणि कुठल्याही त्या ठिकाणच्या विकासकावर झालेल्या. अध्यक्ष महोदय, धोकादायक इमारतीच्या बाबतीत माझी एवढीच मागणी आहे की जे रहिवासी, कारण काही इमारती धोकादायक ठरवल्या जातात, काही इमारती धोकादायक असून देखील त्या ठरवल्या जात नाहीत, परंतु तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्यांना कुठल्याही परिस्थितीत त्यांचा हक्क अबाधित राहावा याच्या संबंधित ठोस अशा प्रकारची भूमिका ठाणे महानगरपालिकेने घेतली पाहिजे, नगर विकास खात्याने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, फेरीवाला धोरणाच्या संबंधामध्ये या ठिकाणी 2016 ते 19 मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. 1366 पात्र पथविक्रेते या ठिकाणी दिले गेले. 1366 पात्र फेरीवाले नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र दिली गेली. पण आजही म्हणजे कोर्टाचा आदेश असून देखील त्या ठिकाणी फेरीवाला धोरण अंमलात आलेलं नाहीये. काही भागामध्ये तर अधिकारी कारवाईच करायला पाहिजे. म्हणजे जिथे 2 गाड्या होत्या तिथे 4 गाड्या झाल्या, परंतु फेरीवाला धोरण जे आहे ते अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अंमलात आलेलं नाही. अध्यक्ष महोदय, वृक्ष छटाईच्या बाबतीमध्ये माझी या ठिकाणी सूचना आहे की वृक्ष छटाई जी आहे ती सोसायटीच्या अंतर्गत देखील महापालिकेच्या माध्यमातून केली जावी. वृक्ष कोसळतात, नुकसान होतं, माणसं देखील त्या ठिकाणी जखमी होतात. वेदरशेडच्या संबंधामध्ये देखील ते नियमित करायला काय होणार आहे? 75-80% टेरेसवर वेदरशेड टाकलेले आहेत. त्या ठिकाणी इमारतीची गळती होऊ नये त्याच्यामुळे वेदरशेडचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. शेवटचा विषय अध्यक्ष महोदय, नाले बांधणीच्या संबंधामध्ये मी माझी या निमित्ताने अर्थसंकल्पाच्या निमित्ताने मागणी करतो की कोलशेत मुख्य नाला क्रमांक 9 आणि उपनाला 75 कोटी रुपयाची गरज आहे. अध्यक्ष महोदय, हे नाले बांधले गेले पाहिजेत. 50-50 इमारती मजल्याची इमारती होणार आणि हे कोण काम करणार? अध्यक्ष महोदय, बाळकूप मुख्य नाला 8 इथे 25 कोटी, पातलीपाडा, ब्रह्मांड, वाघबीळ इथला मुख्य नाला आणि उपनाले 25 कोटी, हे सगळं माझ्या मतदारसंघात आहे. अध्यक्ष महोदय, रंगरंगोटी करता आपण 100 कोटी रुपये खर्च करता आणि हे तर अत्यावश्यक सेवा आहे, अत्यावश्यक गरज आहे आणि त्याच्याकरता आपण या निधीची तरतूद करावी. अध्यक्ष महोदय, ठाणे शहर मधला देखील मुख्य नाला जो आहे त्याच्याकरता 25 कोटीची करावी. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये तातडीने लक्ष घालावं. अध्यक्ष, सार्वजनिक बांधकामाचा माझा एकच विषय. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. या मुंबई गोवा रस्त्यावर पोलादपूर भागामध्ये अध्यक्ष महोदय या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला शाळा आहेत. या बाजूला एका बाजूला मंदिर आहेत गावाची, एका बाजूला वस्ती आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जर भुयारी मार्ग करता आला, तिथल्या शाळांची, विद्यार्थ्यांची, ग्रामस्थांची मागणी आहे अध्यक्ष महोदय की भुयारी मार्ग जर केला, कारण दर आठवड्याला त्या ठिकाणी प्रचंड मोठे ऍक्सिडेंट होत आहेत. माझी या निमित्ताने मंत्री महोदयांकडे आपल्या माध्यमातून मागणी आहे की या संबंधामध्ये देखील आपण या संबंधामध्ये कार्यवाही करावी आणि त्या तिथल्या लोकांना जो आहे तो दिलासा द्यावा. अध्यक्ष महोदय, धन्यवाद.